12वीचा रिझल्ट लागला. पीसीएम ग्रुपला मला इतके मार्क्स मिळाले, त्याच्या अगोदर सांगतो मराठी इंग्रजी आणि टेक्निकल मध्ये मी पास झालो होतो. पीसीएम ग्रुप त्यावेळेस सीईटी नव्हती, त्याच्या मेरिटवरती ऍडमिशन असायची. इतके मार्क्स मिळाले मला पीसीएम ग्रुपला. आमच्या 500 विद्यार्थ्यातच नाही, संपूर्ण कराड सेंटरमध्ये पीसीएम ग्रुपला मी पहिला आलो होतो. आणि मार्क्स एवढे मिळाले होते की कुठं ऍडमिशन मिळेल हा विषय राहिला नव्हता. कुठं ऍडमिशन घ्यायचं ठरवायचा अधिकार माझ्याकडे आला होता. आणि मग म्हणलं आता 2 वर्ष कराडला काढले, चला सांगलीला जाऊ. तिथं गेलो, तिथं थोडी भीती घातली काय वरच्या वर्गाच्या लोकांनी ओळखी झाल्यानंतर. ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग पहिल्या अटेम्प्टला सुटत नसतोय, मॅथमॅटिक्स राहतच असतोय, अप्लाइड मेकॅनिक्स ठेवायचंच असतोय. तिथं परत चमकलो, अरे म्हणलं हा काय प्रकार आहे, इंजिनियर व्हायचं पण एवढं आपण कष्ट करून पुन्हा लागलो कामाला. 11-12 टेम्पो टिकवून ठेवला. आणि इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षामध्ये आमच्या दुसऱ्या वर्षाला ब्रँच मिळायची, पहिल्या वर्षी मेरिटवरती विद्यापीठात 4था आलो. आणि त्याच्यामुळे पुणे आणि मुंबईचे दरवाजे माझ्यासाठी खुले झाले. पुण्याला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन ब्रँचला 8 जागा होत्या, प्रत्येक विद्यापीठासाठी 8 जागा. मुंबईला प्रोडक्शन इंजिनिअरिंग VJTL मध्ये प्रत्येक विद्यापीठासाठी 8 जागा. 4था असल्यामुळे कुठेही मिळत होतं. पण मुंबईबद्दल थोडी उत्सुकता होती, त्यामुळे ब्रँच बघायच्या ऐवजी मी मुंबई बघितली आणि मुंबईला VJTLला प्रवेश घेतला. तिथून ग्रॅज्युएशन पूर्ण होता होता गेटची परीक्षा दिली. सुदैवाने त्यात स्कोर आला. एका बाजूला मारुती उद्योग लिमिटेड 80 साली भारतामध्ये आली होती आणि मी 84ला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं. सुदैवानं माझ्या मारुती उद्योगमध्ये मला नोकरी मिळाली होती. पण त्याच वेळेस IIT मध्ये पवईला MTechला ऍडमिशन मिळालं मुंबईला. विचार केला नोकरी आयुष्यभर करायचीच आहे, कुठंतरी करायचीच आहे. पण एकदा शिक्षण आता सोडून आपण नोकरीत गेलो, पुन्हा आयुष्यात शिकायची संधी मिळणार नाही. संधी मिळालेली आहे, ऍडमिशन मिळालेलं आहे, करून टाकू म्हणून मी MTechला प्रवेश घेतला. MTech संपता डोक्यात एक विषय आला की म्हणलं आपण पश्चिमेकडे बघायचं नाही. म्हणजे युरोप 81% विद्यार्थी IITचे अमेरिका युरोप इकडंच जायचं. त्याला ब्रेन म्हणून ते गाजलं होतं त्या काळात. अजूनही चाललंय मरणात त्याचा विषय असतो की एवढे हुशार विद्यार्थी सगळे आपण अमेरिकेला द्यायला लागलो, इंग्लंडला द्यायला लागलो, तर आपल्या देशाचं कसं व्हायचं नव्हतं. आता त्याच्यात प्रोज आहेत, कोन्स आहेत, त्या खोलात आपण जायला लागलो. पण माझ्या डोक्यात विचाराला आपण तेच करायचं नाही, मुंबई पुण्यामध्ये राहायचं नाही, आपण गावाकडे जाऊ, गावाच्या जवळपास कुठेतरी जाऊ आणि काहीतरी करायचा भविष्यामध्ये प्रयत्न करू. आणि मग MTech झाल्यानंतर गावाच्या जवळपास यायचं. मला तर फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं, वस्तीवर राहिलो मी 10वी पर्यंत, 3rd शेजारी.